नमस्कार मित्रांनो, तू जेवलीस का? अक्षयाने विचारले. हो, मी आत्ताच जेवले. मी क्लासमध्ये जात आहे. जेवण झालं की तूही ये, पूर्वा म्हणाली. तू थांब ना पूर्वा इथंच. माझा भाऊ तुला काही करणार नाही. तू घाबरत आहेस म्हणून जाते, पूर्वाने म्हटलं आणि क्लासमध्ये निघून गेली. तेवढ्यात जय अक्षया आणि नीरवसाठी जेवण घेऊन आला आणि टेबलवर ठेवून निघून गेला. अक्षयाने एकदा नीरवकडे पाहिलं आणि जेवायला सुरुवात केली. नीरव मात्र अक्षयाकडे बघत राहिला. त्यानं अजून जेवायला सुरू केलं नव्हतं. का तुम्ही जेवत नाही आहात? अक्षयाने विचारलं. तूच खाऊ घाल मला, नीरव म्हणाला. काय? अक्षयाने आश्चर्याने तोंड उघडलं. नीरवने तिची हनवटी हलकीशी पकडली आणि तिचं तोंड बंद करत म्हणाला. हो, तूच खाऊ घाल. अक्षया रडवलेल्या सुरात म्हणाली. का त्रास देता मला अशा रीतीनं? बघा ना, इथे किती लोक आहेत. अगं, लंच टाइम संपले, इथे कोणीच नाही. एकदा बघ तरी. अक्षयाने आजूबाजूला पाहिलं. खरंच कॅन्टीनमध्ये कोणीच नव्हतं. तिनं फूड सेक्शनमध्ये पाहिलं तर तिथं बसलेले एक म्हातारे गृहस्थ नीरवच्या इशाऱ्यावर उठून बाहेर गेले. नीरवनं पुन्हा अक्षयाकडे बघितलं, जणू म्हणत होता, आता ठीक आहे. अक्षयाने ओठ पुढे करत नीरवकडे बघितलं, जणू म्हणत होती, हे खरंच गरजेचं आहे का? नाही. नीरवनं मान हलवली. पण जेव्हा मी तुला खाऊ घातलं होतं तेव्हा तू डुकरासारखं खात होतीस. आता मी म्हणतोय तर एवढा त्रास होतोय तुला? मी तुम्हाला कधी म्हटलं होतं का खाऊ घालायला? अक्षयाने चिडून विचारलं. ओ, हिला तर रागही येतो, नीरव मनात म्हणाला आणि स्वतःची खुर्ची हलवून अक्षयाच्या शेजारी बसला. हो, दे, मला भूक लागली. आज सकाळी नाश्ताही केला नव्हता मी, नीरव म्हणाला. का? कारण तुम्हाला माझ्यासोबत बसमध्ये यायचं होतं म्हणून? तुम्ही लवकर निघून आलात त्यामुळे नाश्ता सोडला? अक्षयाने विचारलं. हो, कारण गरजेचं होतं. गरज नसती तर आलोच नसतो. मी तुझ्याशी न बोलता कधीच जगू शकत नाही, नीरव म्हणाला. अक्षया विचार करत आपलं ताट बाजूला ठेवून दुसरं ताट उचलू लागले नीरवला भरवण्यासाठी. मला ते नको, तुझ्याच ताटातून भरव, नीरव म्हणाला. अहो, ते माझं उरलेलं ताट आहे, अक्षया म्हणाली. मला तेच हवंय, नीरव म्हणाला. छी, असं नाही खात सर, अक्षया म्हणाली. नीरवनं तिच्या डोक्यावर एक हलकीशी टपली दिली आणि म्हणाला. पुन्हा छिची केलीस ना तर पाठ मोडीन तुझी, समजलीस? भरव आता. प्रत्येक गोष्टीसाठी मारणं, धमकावणं. माझ्या आईनं पण मला इतक्या वेळा नाही दमवलं जितकं हे दररोज दमवतात. अक्षया मनातच बडबडत होती, पण तरीही नीरवला आपल्या ताटातून भरवू लागली. नीरव तिच्या हातून शांतपणे खात होता. काय बडबडतेस? जोरात बोल ना, मीही ऐकतो, तो म्हणाला. का? जोरात बोलून 4 थपडा खायच्या आहेत का तुमच्या हातच्या? अक्षयाने मनात विचार केला पण बोलली. काही नाही सर, अगदी एक संस्कारी मुलगी जशी बोलते तसं. अक्षया नीरवला भरवत राहिली. तू पण खा ना, नीरव म्हणाला. नाही सर, माझं पोट भरले, अक्षयाने सांगितलं आणि हात धुतले. ठीक आहे, चल, नीरव म्हणाला आणि तिला कॅन्टीन बाहेर घेऊन गेला. अक्षया क्लासकडे चालली होती. तेवढ्यात, ए इथे, नीरवनं हाक मारली. कुठं जायचं आहे? अक्षयाने विचारलं. चल सांगतो, नीरव म्हणाला. अक्षया गप्पपणे त्याच्या मागे चालू लागली. नीरव नेहमी बसायच्या जागेवर गेला आणि तिथल्या बाकावर बसला. मला इथे का बोलवलं सर? अक्षयाने विचारलं. रोज क्लासमध्ये काय करशील? चल, थोडा वेळ इथेच बसूया, नीरव म्हणाला आणि अचानक तिला आपल्या शेजारी ओढून बसवलं. अहो सर, मी जर आता नाही गेले तर माझा क्लास सुटेल, अक्षया म्हणाली. अगं अभ्यासाच्या देवी, एक क्लास सुटला तरी चालतं. आपण संध्याकाळी बाहेर जाणार आहोतच. 1 तास अजून थांब. ठीक आहे, अक्षया म्हणाली आणि आपली ओढणी नीट करत बसली. मी कधी म्हटलं होतं का मी येते? तुम्हीच तर नेत आहात. अगं ठोमणे मारतेस का? नीरव म्हणाला. नाही सर, अक्षया पटकन म्हणाली. मग ठोमणे का? आजकाल खूप बोलतेस तू. आता मी काय म्हटलं सर? मी काही केलं तरी तुम्हाला सगळं चुकीचंच वाटतं. अक्षया बेंचवर नीट बसली आणि कॉलेजकडे बघू लागली.
कधी कॉलेज नीट पाहिलं आहेस? नीरवने विचारलं. नाही सर, कधी नीट बघितलंच नाही. खूप मोठं आहे हे, अक्षया म्हणाली. कधी नाही पाहिलं? नीरवने विचारलं. नाही सर. आता तरी पाहशील? जर मी आता नाही गेले तर मला क्लासमध्ये जाता येणार नाही. मी जाऊ का? अक्षयाने विचारलं. तुला काही अक्कल आहे की नाही? नीरवने हसत विचारलं. मी कधी म्हणाले का मी वेडी आहे? तू माझी पगलीच आहेस, नीरव म्हणाला. नाही आहे मी. तू म्हणालीस नाही म्हणून सत्य बदलत नाही, समजलीस? काय? अगं, आता समजलं नाही तर काही नाही, पण हे तरी सांग, तुझ्या हाताची जखम पूर्ण बरी झाली का? हो, पूर्ण बरी झाली सर. अशा रीतीने बोलता बोलता, थोडं भांडता थोडं हसता दोघांनी तब्बल 1.5 तास घालवला. नीरवने घड्याळाकडे पाहिलं. चला आता जाऊया. कसं जायचं? कारमध्ये, अक्षयाने विचारलं. नाही, बाईकवर. अक्षयाने आश्चर्याने तोंड उघडलं. बाईकवर? मी आजपर्यंत कधीच कुणाच्या बाईकवर बसले नाही. ओ, म्हणजे आपली बाईक पहिली असणार? नीरवच्या मनात आनंदाचं वादळ उठलं. म्हणजे काय झालं? अक्षया म्हणाली. चला, पण मला भीती वाटते. जर कोणी पाहिलं तर? तू काय एखादी सेलिब्रिटी आहेस का जिला सगळे ओळखणार आहेत? नीरव हसत म्हणाला. पण तुम्ही उगाच रागवत आहात. जर असंच चालणार असेल तर मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही, अक्षया रागवत म्हणाली. काय ग, रुसलीस का? हे आमच्याकडे चालत नाही. चल पटकन गाडीवर बस. नीरव थोडा हसत म्हणाला. रुसणं फुगणं मनवणं हे काही मला जमत नाही. मला फक्त रागवता ओरडता येतं. मनातल्या मनात विचार करत अक्षयाने हलकेच नीरवच्या खांद्यावर हात ठेवून गाडीवर एका साईडला बसली. असं काय बसली आहेस? काय झालं? अक्षया थोडी चकित होऊन म्हणाली. दोन्ही पाय इकडे ठेव. असं अर्धवट नाही. ठीक आहे, असं म्हणत अक्षया खाली उतरली आणि नीरवला धरून दोन्ही पायांनी गाडीवर नीट बसली. गुड गर्ल. नीरवने हिरो स्टाईलने गॉगल लावला आणि बाईक स्टार्ट केली. कुठे चाललो आहोत सर? जाऊनच समजेल मॅडम. पण सांगा ना. थांब जरा, सांगतो, नीरव बाईक चालवत म्हणाला. अक्षया आजूबाजूला पाहत म्हणाली. मी याआधी कधीच कोणाच्या बाईकवर बसले नाही. ओ, म्हणजे माझी बाईक पहिलीच आहे. नीरवच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. हो, पण घेऊन जाणारं कोणी असावं लागेल ना आधी. म्हणजे तुझे कोणी नातेवाईक, भाऊ वगैरे? नीरवने विचारलं. नाही, माझ्या आईबाबांची लव्ह मॅरेज होती. आई घराबाहेर पळून आली होती बाबांसाठी. बाबांचे कुठलेही नातेवाईक नव्हते. त्यांचे आई वडील लहानपणीच गेले होते. आईच्या बाजूने काही नातेवाईक असावेत, पण ते कोण आहेत हे मला नाही माहीत. दुसरी आई आल्यापासून माझं विश्व घरातच बंद झालं. शाळा आणि कॉलेज एवढंच. अक्षयाचं बोलणं ऐकून नीरव गप्प झाला. तिच्या परिस्थितीचा त्याला अंदाज आला. तुला कधी बाहेर जाण्याची इच्छा होत नाही का? नीरवने विचारलं. होते ना. मला पण मित्रमैत्रिणींसोबत फिरायचंय, मस्ती करायची आहे. पण मी लहानपणापासूनच एकटीच राहिले, त्यामुळे एकटं राहणंच आवडू लागलं. पण तुमची बहीण पूर्वा, तिनं मला आपलं मानलं, आपली मैत्रीण बनवलं. ती एकदा कुणावर प्रेम करते तर कायमचीच. हो, पूर्वा तशीच आहे, नीरव म्हणाला. बाईक थांबल्यावर अक्षयाने विचारलं. आपण कुठे आलोय सर? चल दाखवतो, नीरव गाडीवरून उतरून म्हणाला. ते एक बगीच्यासारखं ठिकाण होतं, जिथं शांतता आणि हिरवळ होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नीरव अक्षयाला घेऊन गेला. आत गेल्यावर कळालं की ती एक फुलांची नर्सरी होती, रंगीबेरंगी फुलांनी भरलेली. वा, किती छान, अक्षया आनंदाने म्हणाली. हो ना, आणि हे सगळं आपल्यासाठी आहे. खरंच? अक्षयाने आश्चर्याने विचारलं. हो. अक्षया प्रत्येक फुलाजवळ जाऊन ती अलगद स्पर्श करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद होता, जो कदाचित फार काळाने तिला मिळाला होता. अक्षया आनंदाने बागेतील फुलांमध्ये फेरफटका मारत होती. ती प्रत्येक फुलाला अलगद स्पर्श करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलले होते. नीरवने आपल्या मोबाईलचा हळूच कॅमेरा चालू केला आणि तिचे फोटो काढायला सुरुवात केली. तो तिचं हसणं, तिची कोमल हालचाल बघत मनात विचार करत होता. इतकी गोड मुलगी कशी जन्माला आली असेल?
सर, हे सगळं खूप छान आहे, अक्षया म्हणाली आणि इथे तिथे फिरत होती. नीरव तिच्याकडे पाहत विचारमग्न झाला होता. जवळपास 1 तासभर तिने बागेतील प्रत्येक भाग अनुभवला आणि शेवटी थोड्या वेळाने थकून नीरवजवळ परत आली. झालं का सगळं मॅडम? नीरवने हसत विचारलं. हो सर, आता झालं, अक्षया हसून म्हणाली. इथे खूप शांतता आहे, म्हणूनच तर तुला इथे आणलं, नीरव म्हणाला आणि आपल्या खिशातून एक चॉकलेट काढून तिच्यासमोर ठेवलं. हे तुझ्यासाठी. म्हणजे काय, अजून कोणाला द्यायचंय का? अक्षयाने मिश्किलपणे हसत विचारलं आणि चॉकलेट उचलून घेतलं. दोघंही एका बाकावर बसले आणि निवांत गप्पा मारू लागले. तुम्हाला राग तर कायम नाकावर असतो, अक्षया म्हणाली आणि चॉकलेटचं रॅपर उघडत विचारलं. तुम्ही खाणार का? नाही ग, तूच खा, नीरव म्हणाला. ठीक आहे म्हणत अक्षया हसत हसत चॉकलेट खात बसली. बागेतील निसर्ग निहाळत होती तर नीरव तिला पाहून सुखावत होता. चॉकलेट खात असतानाच अक्षयाने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाली, सर, 6 वाजले, मला आता घरी जावं लागेल. थोडा वेळ थांब ना, नीरव म्हणाला. नाही, उशीर झाला तर आई ओरडेल, अक्षया म्हणाली. पहिल्यांदा त्या आईला हटवलं पाहिजे, मग माझं संकट दूर होईल, नीरवने मनात विचार केला. कशी खात आहेस? नीरवने हसून तिच्या ओठांजवळ लागलेलं चॉकलेट बोटाने पुसलं. त्याच्या स्पर्शाने अक्षया थोडीशी शहारली. ओ पगले, इतके का थरथरतेस? मी काय तुला खाणार नाही, नीरव हसून म्हणाला. मला घरी जायचे सर, अक्षया घाबरत म्हणाली. आपल्या घरी येशील? नीरवने विचारलं. नाही नाही सर, मी नाही येणार, अक्षया पटकन म्हणाली. ठीक आहे, मग मी तुला तुझ्या घराच्या जवळ सोडतो, नीरव म्हणाला. नीरवने पुन्हा बाईक सुरू केली आणि अक्षयाला तिच्या घराजवळ सोडलं. बाईक थांबताच अक्षया उतरली आणि म्हणाली, बाय सर, मी निघते आता. ओय ऐक ना, नीरवने तिला थांबवलं. थँक्यू. कशासाठी सर? अक्षयाने आश्चर्याने विचारलं. माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी. तुमच्यामुळेच आज मी एक सुंदर जागा पाहिली, अक्षया आनंदाने म्हणाली. ठीक आहे, उद्या कॉलेजमध्ये भेटूया, नीरव म्हणाला आणि निघून गेला. रस्त्यात जात असतानाच जयचा फोन आला. नीरवने ब्लूटूथ सुरू केलं. हां बोल, नीरव म्हणाला. अरे, कॉलेजच्या मधून कुठे गेला होतास? जयने विचारलं. थोडं बाहेर गेलो होतो, नीरव म्हणाला. एकटाच? नाही. ओ, गोष्ट इथपर्यंत पोचली वाटतं. कुठे गेला होता भावा? तुला काय करायचं आहे? नीरव थोडा वैतागून म्हणाला. कथा इथे संपली नाही मित्रांनो, अजून पुढे आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.